आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरेश उर्फ भाळ्यामामा म्हात्रे यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाराजी अजूनही कायम आहे। स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते भिवंडीत बंडखोरीच्या भूमिकेत आहेत। त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आज बैठकही पार पडली। भिवंडी लोकसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेस तयार असल्याचा सूर या बैठकीत निघाल्याची सूत्रांची माहिती आहे। दयानंद चोरगे आणि सुरेश टावरे या दोन नावांचा पर्याय बैठकीत देण्यात आला। तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सहकार्य न करण्याचा निर्णय काँग्रेसच्या या बैठकीत घेण्यात आला। आता कोकणातल्या सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उद्या भिवंडीत बैठक होणार आहे। भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला ही जागा गेल्यामुळे या ठिकाणी काँग्रेसची या ठिकाणी चांगलीच नाराजी दिसते। विशेषतः या ठिकाणी जे उमेदवार होते दयानंद चोरगे हे देखील या ठिकाणी चांगलीच नाराज आहेत। मात्र पूर्ण पक्षामध्ये या ठिकाणी नाराजी दिसते। आज या ठिकाणी बैठक घेण्यात आली होती। या बैठकीमध्ये नक्की काय झालं, काय सांगाल? कालच्या दिवसामध्ये जे पवार गटाने या भिवंडी लोकसभामध्ये त्यांची उमेदवार जाहीर केली, ज्यावेळी जाहीर करत असताना आम्ही आमचे वरिष्ठांची चर्चा केली। आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याशी फोनवर चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारे आम्हाला याच्यामध्ये कुठली विचारणा झालेली नाही आणि कुठल्याही प्रकारे आम्हाला विश्वासात न घेता त्यांनी ही राष्ट्रवादीची शीट जाहीर केलेली आहे। जे उमेदवार आहेत त्यांचं म्हणणं आहे का ही महाविकास आघाडीच्या वतीनं ही शीट जाहीर झालेली आहे। तर बा त्यांचा विषय असेल की बाबा हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही शीट गेलेली आहे, पण सन्माननीय आमचे प्रदेश अध्यक्षांनी सगळी बाईट दिली, पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले आहे की सांगली आणि भिवंडीचा तिढा सुटलेला नाही। भिवंडीची जी जागा राष्ट्रवादीने सोडलेली आहे हे कुठल्याही प्रकारचा आम्हाला विश्वासात घेतलेली नाही। ही काय आम्ही महाविकास आघाडीमधून कुठल्याही प्रकारची अधिकृत जागा नाही झालो तरी आम्हाला इथे काँग्रेस पक्षाचा उमेदवार पाहिजे आणि उमेदवार जर इथे कोणी असेल तर जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे किंवा माजी खासदार सुरेश टावरे। तुमच्या त्याला देखील तयार आहात तुम्ही? कार्यकर्त्यांच्या आग्रहाखाली त्याला तयार आहे आणि कार्यकर्त्यांनी जर आग्रह केली मग तो बंडखोरी जर तुमचा विषय असेल तर माझ्या विषय तो अपक्ष। पण जर आग्रह जर कार्यकर्त्यांनी जर आग्रह केला की इथं अपक्ष तर मी अपक्ष लढणारच। आणि विशेषतः दयानंद चोरगे यांनी जाता जाता हेही देखील सांगितलं की गरज पडली तर मी अपक्ष म्हणून बंडखोरी करायला देखील तयार आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।